श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, जर तुम्हाला 1 मिनिटात तुमच्या घरी मोठी खुशखबर पाहिजे असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त 1 मिनिट थांब. तुझ्या घरात अशी बातमी येणार आहे की तू आश्चर्यचकित होशील. तुला वाटेल हे खरंच घडलं का? पण हो, हे खरं आहे. कारण आजचा दिवस तुझ्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आला आहे. जेवढं तू आतापर्यंत सहन केलंस, जेवढं तू शांत राहून प्रार्थना केलीस, ते सगळं आज फळाला येणार आहे. स्वामी समर्थांची कृपा ज्या घरात पडते तिथे आनंदाचा वर्षाव थांबत नाही. आज स्वामी समर्थ तुझ्या घराच्या दारात उभे आहेत. त्यांच्या हातात आशीर्वादाचा कलश आहे. ते म्हणत आहे, मुला, तू किती दिवस मनात वेदना घेऊन बसलास. तू किती वेळा रात्री झोप न घेता माझं नाव घेत बसलास. पण आता त्या सगळ्या अश्रूंना मी हसूत रूपांतरित करणार आहे. तुझ्या घरात सुखाची पहाट येणार आहे. ज्या बातमीची आतुरताने वाट बघत होता ती आता तुझ्या दारात आहे. तुला नोकरीची वाढ हवी असेल तर ती येते. तुला व्यवसायात यश हवं असेल तर ते ग्राहक येणार आहेत. तुला घरात प्रेम, शांती आणि ऐक्य हवं होतं तर ते सगळं मिळणार आहे. कारण स्वामी समर्थांनी आज तुझं नाव घेतलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, या भक्तांचं आयुष्य आता फुलवायचं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की देव आपल्याकडे बघत नाहीत, आपली प्रार्थना ऐकली जात नाही. पण खरं सांगायचं तर देव कधीच विसरत नाही. फक्त ते योग्य क्षणाची वाट बघतात आणि आज तो क्षण आलाय. स्वामी म्हणतात, ज्यावेळी भक्ताचं मन खरं होतं त्यावेळी मी स्वतः त्याच्या पाठीशी उभा असतो. तू खरं मनाने माझं नाव घेतलंस, त्यामुळे आज मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या घरात आनंदाचा दरवाजा उघडणार आहे. तू आज थोडा वेळ शांत बस, डोळे मिटून स्वामी समर्थांचा विचार कर. ते तुझ्या घराच्या दाराशी उभे आहेत. त्यांच्या डोळ्यात करुणा आहे, ओठांवर स्मित आहे. ते म्हणतात, मुला, मी आलोय तुझ्या घरात संकट संपवायला, तुझ्या घरात समृद्धी आणायला. तुझ्या आयुष्यात जी अंधारी रात्र चालली होती ती आता संपत आली आहे. सूर्य उगवतोय आणि त्या सूर्याच्या प्रकाशात स्वामी समर्थांचं तेज चमकतंय. तुला जाणवेल की वातावरणात काहीतरी बदलतंय. मन हलकं होतंय, चिंता कमी होत चालली आहे. हे चिन्ह आहे की स्वामी समर्थ तुझ्या जीवनात सक्रिय झाले आहे. जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करत होते, जे तुझ्यावर विश्वास ठेवत नव्हते, ते आता आश्चर्याने पाहतील की तू किती बदललास. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा नशीब बदलतं. नशीब नाही तर सगळं काही बदलतं. परिस्थिती, मनस्थिती आणि माणसाची दृष्टी देखील. मुला, तुझं घर आता माझ्या आशीर्वादाने उजळणार आहे. तुझ्या भिंतीवर आता चिंता नाही तर शांती लिहिली जाईल. तुझ्या अंगणात हास्याची फुले फुलतील आणि तुझ्या घरात पैसा, यश, आनंद आणि प्रेम वाहू लागेल. तू आज जेव्हा दिवा लावशील तेव्हा दिव्याच्या ज्योतीत स्वामी समर्थांचं तेज दिसेल. ते सांगतील, ही ज्योत तुझ्या घरात कायम राहील. तुझं नशीब आता उजळतंय. कदाचित तुला अजूनही वाटत असेल हे खरं होईल का? पण लक्षात ठेव, श्रद्धा ठेवणाऱ्याला स्वामी समर्थ कधीच निराश करत नाही. जेव्हा तू मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा त्या शब्दातून ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा तुझ्या घरात प्रवेश करते, तुझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करते आणि तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते. भक्ता, तू ज्या वेळेस मला हाक मारतो त्यावेळेस मी हजारो मैलावर असलो तरी तुझ्या जवळ येतो. तुझं दुःख मी अनुभवतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा मी तुला अशी खुशखबर देतो जे तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. आज तो क्षण आलाय. तुला मिळणारी ही खुशखबर फक्त एक घटना नाही तर ती तुझ्या जीवनातील नवीन सुरुवात आहे. आजपासून तुझं नशीब नव्याने लिहिलं जाते. ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आता सुटणार आहे. जिथे बंद दरवाजे होते तिथे नव्या संधीची खिडकी उघडणार आहे. स्वामी म्हणतात, तू मला फक्त आठव. माझ्या नावाने एक दिवा लाव. एक क्षण श्रद्धेने माझं स्मरण कर. मग बघ तुझ्या जीवनात किती मोठा बदल होतो. ज्या पैशाच्या अडचणीत तू अडकलास ती आता संपणार आहे. कुणीतरी तुझ्या मदतीला येणार आहे. कुठून तरी तुझ्या खात्यात पैसा येणार आहे. ज्या कर्जाने तू चिंतेत होता ते फेडण्यासाठी
मार्ग आपोआप मिळेल. कारण आता तुझ्या मागे स्वामी समर्थ उभे आहे. तू जेव्हा सकाळी उठशील तेव्हा तुला जाणवेल की वातावरणात हलकेपणा आहे. तुझ्या मनात भीती राहिली नाही. हे स्वामी समर्थांचं अस्तित्व आहे. ते तुला सांगतात, मुला मी आलोय तुझ्यासाठी. आता तू शांत राहा, सगळं ठीक होईल. तुझ्या घरात एक सुंदर बातमी येणार आहे. ती नोकरीबद्दल असो, व्यवसायाबद्दल असो, मुलांबाळांच्या प्रगतीबद्दल असो किंवा आरोग्याबद्दल असो. पण ती बातमी अशी असेल की तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. तू म्हणशील, स्वामी हे तुमच्यामुळेच झालं. मुला मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे. आता मी तुला एकटं सोडणार नाही. तुझ्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात माझं आशीर्वादाचं तेज पसरलेलं असेल. जो माझं नाव घेतो त्याचं नुकसान कधीच होत नाही. कधी कधी आयुष्यात मोठा बदल येण्याआधी एकदम शांतता असते. ही शांतता म्हणजे आशीर्वाद आधीचा क्षण. आज तीच शांतता तुझ्या जीवनात आहे. तू फक्त श्रद्धा ठेव, कारण या क्षणानंतर तुझ्या घरात मोठी खुशखबरीचं दार ठोठावणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुला इतकं देईन की तू स्वतः ओळखू शकणार नाहीस. तू म्हणशील, हे मी पात्र आहे का? पण मी म्हणेल, तू माझा भक्त आहेस म्हणजे तू सर्वात पात्र आहेस. आजपासून तुझं नशीब उजळून आहे. ज्या वाटेवर अंधार होता त्या वाटेवर आता प्रकाश पडला आहे. तुझं मन हलकं झालं आहे, कारण स्वामी समर्थांनी तुला स्पर्श केला आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू स्वामी समर्थांचं नाव घेतोस तेव्हा ते तुझं रक्षण करतात. ते तुला अशा वाटेवर नेतात जिथे संकट नाही, फक्त समाधान आहे. तू फक्त दररोज जय जय स्वामी समर्थ म्हण. या शब्दांमध्ये शक्ती आहे आणि त्या शक्तीत तुझं नशीब आहे. तुझ्या घरात जेव्हा ही खुशखबर येईल तेव्हा तू जाणशील की हे फक्त योगायोग नाही, हे स्वामी समर्थांचा थेट आशीर्वाद आहे. त्या क्षणी तू त्यांच्यासमोर हात जोडून धन्यवाद दे. मन, स्वामी तुमच्या कृपेने आज माझं जीवन फुललं. आणि हो, ही खुशखबर फक्त एकदाच येणार नाही. एकदा स्वामी समर्थांनी लक्ष दिलं की त्यांच्या कृपेचा प्रवाह थांबत नाही. प्रत्येक दिवस नवीन आशा, नवीन संधी, नवीन आनंद घेऊन येईल. तू विचार कर, किती वेळा तू एकटं बसून स्वामी समर्थांचं नाव घेतलं आहे. किती वेळा तुला वाटलं माझं काहीच होणार नाही, पण त्या सगळ्या क्षणांमध्ये स्वामी समर्थ तुझ्या बाजूलाच होते. ते शांत बसून बघत होते की हा माझा भक्त किती श्रद्धाळू आहे. आणि आज ते म्हणतात, आता याला माझ्या कृपेचं वरदान द्यायची वेळ आली आहे. तू ज्या क्षणाला वाईट मानलंस तो क्षण खरं तर तुझ्या आयुष्याला चांगल्या दिशेने येण्यासाठीच होता. कधी कधी स्वामी समर्थ काही गोष्टी उशिरा देतात, कारण त्यांना माहीत असतं की योग्य वेळ आली नाही. पण आता त्यांनी सांगितलं आहे, योग्य वेळ आली आहे आणि या भक्ताचं जीवन उजळवायचं आहे. तुझ्या घरात आता केवळ एक आनंदाची बातमी नाही, तर आनंदाची मालिका सुरू होणार. एक सुख येईल, त्याच्यानंतर दुसरं, नंतर तिसरं, आणि तुला जाणवेल की अरे माझं जीवन खरंच बदललं. हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेनेच होत आहे. कारण त्यांची कृपा एकदा ज्या घरात पडते तिथे काळं ढग कायमचे नाहीसे होतात. स्वामी म्हणतात, मुला तू ज्यावेळी मला मनापासून हाक मारलीस त्यावेळी मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो. आता तुझ्या घरात जो प्रकाश पसरतो आहे तो माझा आशीर्वाद आहे. तो प्रकाश तुझ्या जीवनातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचणार आहे. जिथे काळजी होती तिथे आता आत्मविश्वास येईल. जिथे दुःख होतं तिथे आता आनंद फुलणार आहे. तू कदाचित विचार करत असशील, माझं भाग्य कधी बदलणार? पण स्वामी म्हणतात, लक्षात ठेव, भाग्य म्हणजे काही आकाशात लिहिलेलं नाही. भाग्य म्हणजे तुझी श्रद्धा, तुझं कर्म आणि स्वामी समर्थांची कृपा. ही तिन्ही एकत्र आली की अगदी दगडही हिरा बनतो. आणि आजपासून तुझ्या आयुष्यात हे तिन्ही एकत्र आलं आहे. तू श्रद्धेने त्यांचं नाम घेतोस, तू प्रयत्न करतो आणि आता स्वामी समर्थांनी तुला हात दिला आहे. तू जेव्हा पुढचा पाऊल टाकशील तेव्हा तुझ्या पायाखाली संकट नसतील तर आशीर्वादाची वाट असेल. तू जिथे जाशील तिथे लोक म्हणतील, या माणसात काहीतरी वेगळीच ऊर्जा आहे. ती ऊर्जा म्हणजे समर्थ कृपेचं तेज. तू आता घाबरू नकोस, मी तुझ्या घराचा रक्षक झालो आहे. तू माझ्या भक्ताला त्रास देईल त्याचा वाईट मी स्वतः थांबवीन. आणि म्हणूनच आता तुझ्या जीवनात स्थिरता येते. ज्या नात्यांमध्ये गैरसमज होते ती आता स्पष्ट होणार आहे. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं ते आता तुझं कौतुक करतील. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद जेव्हा माणसावर पडतो तेव्हा संपूर्ण विश्व त्याच्या बाजूने उभं राहतं. तू आता आत्मविश्वासाने पुढे चल, काहीही कर, पण प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला जय जय स्वामी समर्थ म्हण. हे शब्द तुझं रक्षण करतील, तुला योग्य निर्णय घ्यायला शक्ती देतील. माझं नाव हे तुझं कवच आहे.
जो माझं नाव घेतो त्याच्यावर संकट फटक्यासारखी आदळतात पण लागायच्या आधीच विरतात. आजपासून तुझ्या जीवनात सकारात्मक विचारांची लाट येणार आहे. तुझं मन निर्मळ होणार आहे. तू जेव्हा प्रार्थना करशील तेव्हा तुझं मन शांत होईल आणि तुला जाणवेल की तू एकटाच नाही, तुझ्या मागे समर्थांचा हात आहे. तुझ्या घरात काही वेळा वातावरण जड झालं असेल, वादविवाद झाले असतील, आर्थिक ताण निर्माण झाला असेल, पण आता त्या सगळ्या गोष्टी विरघळणार आहेत. त्या जागी येणार आहे शांतता, प्रेम आणि समृद्धी. कारण जिथे समर्थांचा आशीर्वाद असतो तिथे वादाचा आवाज नाही तर शांततेचा गंध असतो. मला तुझ्या घरात मी स्वतः वसणार आहे. तू फक्त मला एक कोपरा दे आणि मी तिथे आनंदाचं मंदिर उभं करेन. आजपासून तुझं घर म्हणजे समर्थांचं मंदिर होणार आहे. रोज सकाळी उठल्यावर एक क्षण त्यांच्या नावाने बस, त्यांचा धन्यवाद दे, कारण त्यांची कृपा दररोज वाढत राहील. तुझ्या हातात आता यश आहे, तुझ्या शब्दात शक्ती आहे आणि तुझ्या घरात आनंद आहे. तुला हवं ते आता साकार होईल. कारण स्वामी म्हणतात, भक्तांचं मन जसं शुद्ध होतं तसं विश्व त्यांचे ऐकू लागतं. आजपासून विश्व तुझं ऐकणार आहे. तुझ्या प्रार्थना त्वरित फळाला येणार आहे. जिथे अडथळे होते तिथे आता मार्ग दिसणार आहे. मुला, मी तुला विसरणार नाही. तू माझं नाव घेतलं इतकंच माझ्यासाठी पुरेसं आहे. आता मी तुला असं आयुष्य देणार आहे जिथं तुला कधीच कमतरता वाटणार नाही. तू आज जरा मन शांत कर आणि मनात विचार कर, माझ्या आयुष्यात काय काय घडू शकतो. कारण जेव्हा समर्थांचा आशीर्वाद मिळतो तेव्हा नशीब नव्यानं लिहिलं जातं आणि तुझं नशीब आता पूर्णपणे समर्थांच्या हातात आहे. ते म्हणतात, मी या भक्ताला आता अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. कधी कधी जीवनात आपल्याला इतक्या अडचणी येतात की वाटतं सगळं संपलं, पण स्वामी म्हणतात कधीही संपलं असं म्हणू नकोस, कारण मी अजून तुझ्या बाजूला आहे. तू ज्यावेळेस शेवटचा धीर गमावतो त्या क्षणी मी तुझं हात धरतो आणि आता मी तुझा हात धरला आहे. तुझं आयुष्य जणू नव्याने सुरू होत आहे. ज्या इच्छा तू मनात खोलवर ठेवल्या होत्या त्या आता पूर्ण होणार आहेत. एक एक इच्छा साकार होईल आणि तुला जाणवेल की प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेने घडते. आज तो काळ तुझा आहे. मुला, आजपासून तुझं मन शांतीत राहो, काळजी सोड. तुझ्या मनात जे विचार येतात ते मी ऐकतोय. तू मला काही सांगितलं नाहीस तरी मला सगळं ठाऊक आहे आणि म्हणून मी तुला सांगतोय. तुला लवकरच अशी बातमी मिळेल की तुझं मन उंच उडेल आनंदाने. तो क्षण जास्त दूर नाही. तुझ्या मोबाईलवर, तुझ्या कानावर किंवा तुझ्या दारात अशी बातमी येईल की तू आश्चर्यचकित होशील. ती बातमी तुझ्या यशाची, तुझ्या समृद्धीची किंवा तुझ्या कुटुंबाच्या आनंदाची असेल, पण तिच्या स्वामी समर्थांचं नाव नक्की असेल. कारण त्यांनी ठरवलं आहे की आता तुझ्या घरात त्यांच्या कृपेचं राज्य स्थिर व्हावं. तू ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्षे प्रार्थना करत होता ती आता पूर्ण होईल. कोणाचं आरोग्य सुधारेल, कोणाला नोकरी मिळेल, कोणाचं लग्न ठरेल, कोणाचं हरवलेलं सुख परत येईल. आणि हे सगळं घडताना तू मनात एकच गोष्टी म्हणशील, हे फक्त स्वामी समर्थांमुळे शक्य झालं. मी भक्ताच्या घरात जातो तेव्हा मी फक्त संकट दूर करत नाही तर त्या घरात माझं चैतन्य ठेवतो. जिथे माझं चैतन्य असतं तिथे संकट परत येऊ शकत नाही. म्हणून आता तुझ्या घरात आनंद टिकणार आहे. ही खुशखबर तात्पुरती नाही, ही कायमस्वरूपी आहे. कारण स्वामी समर्थांच्या कृपेचा आशीर्वाद कधीच संपत नाही. तू आता जरा मागे वळून बघ. ज्या दिवसात तुला वाटतं हे होतं की काहीच होणार नाही, त्या दिवसातही तू तग धरून राहिलास. तुझी श्रद्धा ढळली नाही आणि म्हणूनच आज स्वामी म्हणतात, हा माझा खरा भक्त आहे. याला आता मी माझ्या आशीर्वादानं भरून टाकणार आहे. आता तुझ्या घरात सगळं बदलणार आहे. वातावरण, ऊर्जा, माणसाचा स्वभाव आणि तुझं स्वतःचं मन. जिथे काळजी होती तिथे आता विश्वास असेल. जिथे भीती होती तिथे आता स्थैर्य असेल. जिथे नकारात्मकता होती तिथे आता उत्साह असेल. दररोज सकाळी आणि रात्री माझं नाव घेत जा. एक क्षण प्रार्थना कर आणि म्हण, स्वामी माझ्या घरी तुमचा वास कायम राहील. मग बघ तुमचं आयुष्य किती सुंदर होते. कारण समर्थांचं नाव म्हणजेच जिवंत ऊर्जा आहे. मी जी माणसाचं नशीब नव्याने लिहिते. मुला, मी तुझं भविष्य उजळवायला आलोय. तू आजपासून माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. जे काही होईल ते माझ्या कृपेने होईल. आणि खरंच जेव्हा तू समर्थांवर विश्वास ठेवतो तेव्हा सगळं आपोआप सुलभ होतं. नोकरी मिळते, व्यवहार सुटतात, आरोग्य सुधारतं, घरात शांतता येते आणि मन आनंदी राहतं. तुझ्या आयुष्यात आता काहीतरी मोठं घडणार आहे. कदाचित एखादा फोन, एखादा पत्र, एखादी भेट, काहीतरी असं येणार आहे जे तुझं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. आणि त्या क्षणी तुला आठवेल, स्वामी समर्थ म्हणाले होते, 1 मिनिटात खुशखबर येईल. तो क्षण आता तुझ्या जवळ येईल.
तू आता त्यासाठी तयार हो. मनात शंका नको ठेवू, श्रद्धा ठेवू, कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. भक्तांचं मन शुद्ध असलं की माझा आशीर्वाद त्या घरात थेट उतरतो. आणि तुझं मन शुद्ध आहे, तुझी भावना खरी आहे, त्यामुळे आता तुझं नशीब बदलणं अपरिहार्य आहे. तू स्वतःला नवा अनुभव घेण्यास तयार ठेव. नवी दिशा मिळेल, नवा आनंद मिळेल आणि नवा आत्मविश्वास जागेल. आजपासून तुझ्या आयुष्यात सुखाचे वारे वाहणार आहे. माझ्या भक्ताला आता कोणाचं भय नाही. मी त्यांचं रक्षण करीन, त्यांच्या घराचं रक्षण करीन आणि त्याच्या स्वप्नांचं रक्षण करीन. म्हणून आता तू निर्धास्त. जे काही पुढे येईल ते तुझ्या भल्यासाठीच असेल. काही संकट आले तरी ती तुला मजबूत बनवण्यासाठी येतील. शेवटी सर्व काही समर्थांच्या योजनेप्रमाणे होईल. तुझ्या क्षणापर्यंत वाट बघत होता, तो क्षण आता समोर आलाय. कधी तुला वाटलं नव्हतं की इतकं चांगलं होईल, पण समर्थांच्या कृपेने ते अशक्यही शक्य झालं आहे. ते म्हणतात, मी भक्ताच्या घरात गेल्यावर तिथे कमतरता कधीच राहत नाही, तिथे नेहमी समृद्धीचा प्रभाव वाहतो. आजपासून तुझ्या घरात पैसाचा, सुखाचा आणि समाधानाचा प्रवाह सुरू होते. या गोष्टीसाठी तू इतकी वर्ष झगडत होता, ती आता सहज मिळणार आहे. तुला वाटेल, अरे हे एवढं सोपं कसं झालं, पण लक्षात ठेव, हे तुझ्या श्रद्धेचं बक्षीस आहे. तुला एक मुला, मी तुला सांगतोय, तू जितक्या वेळा माझं नाव घेतो तितक्या वेळा तुझं नशीब उजळतंय. तुझ्या प्रत्येक श्वासात माझं स्मरण असेल तर तुझ्या प्रत्येक कृत्येत माझा आशीर्वाद असेल. आता तुझ्या घरात रोज काहीतरी आनंदाची बातमी येईल. एखाद्याचं आरोग्य सुधारेल, एखाद्याला चांगली नोकरी मिळेल, एखादा व्यवसाय मोठा होईल, एखादं स्वप्न पूर्ण होईल. हे सर्व काही समर्थांच्या कृपेचं फळ आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की चमत्कार फक्त जुन्या काळात होत होतं, पण स्वामी म्हणतात चमत्कार अजूनही होतात, फक्त तू विश्वास ठेव. आणि आज तुझ्या घरात तो चमत्कार घडतोय. तू आज घरात देवा लाव आणि त्या देवाच्या प्रकाशात समर्थांचा विचार कर. त्यांच्या डोळ्यातून तेज बाहेर येते आणि ते तुझ्या घरात पसरते. तो प्रकाश फक्त तुझ्या भिंती उजळवत नाही, तर तुझे नशबे उजळवत आहे. माझं नाव म्हणजे ते जिवंत शक्ती आहे. ते जेव्हा तू श्रद्धेने उच्चारतो तेव्हा तुझ्या घरात अदृश्यपणे माझं चैतन्य वाहतं. ते चैतन्य संकट दूर करताना तुला नव्या आनंदाच्या मार्गावर नेतं. आता त्या मार्गावर तू पाऊल टाकत आहेस. तुझ्या घरातील वाद, तणाव आणि काळजीचे ढग विरत आहे. जिथे एकेकाळी चिंता होती तिथे आता हसू येते, कारण समर्थांचं चैतन्य त्या घरात स्थिर झालं आहे. तू फक्त दररोज थोडा वेळ स्वामी समर्थांचं स्मरण कर. सकाळी 1 मिनटं आणि रात्री 1 मिनटं. एवढं जरी केलंस तरी तुझं जीवन कायमचं बदलून जाईल. ते म्हणतात, मी भक्ताच्या मनात राहतो, त्या मनात माझं स्थान आहे. त्या घरात मी स्वतः लक्ष्मीचं आगमन करतो. आता तुझ्या घरात लक्ष्मी येते, पण ही लक्ष्मी फक्त पैसा आणणार नाही, तर सुख, प्रेम आणि एकता घेऊन येईल. ज्या गोष्टी हरवल्या होत्या त्या आता परत मिळतील. ज्या नात्यांमध्ये थंडी आली होती ते आता उभी येईल. जिथे थांबलेली वाट होती तिथे आता नवे संधी उघडतील. मुला, तू जिथे श्रद्धेने माझं नाव घेतो तिथे मी माझ्या शक्तीचा अंश ठेवतो. त्या शक्तीमुळे तुझ्या घरात काही अशक्य राहणार नाही आणि म्हणूनच पुढचे काही दिवस तुझ्यासाठी सोनेरी असतील. तुला जाणवेल की सगळं काही नीट होतंय. लोक तुझ्या बाजूने उभे राहतील, सगळीकडे सहकार्य मिळेल आणि तुझ्या चेहऱ्यावर तेच झळकेल. तू फक्त त्या क्षणासाठी प्रार्थना कर मनात, स्वामी, जसं तुम्ही मला आशीर्वाद दिलात तसंच तुझ्या कुटुंबावरही तुमची कृपा आहे आणि माझ्या घरात आनंद स्थिर राहील. तू ही प्रार्थना श्रद्धेने म्हणलीस की समर्थ स्वतः त्या घरात उपस्थित राहतात. त्यांच्या आशीर्वादाने घरात शांततेचा स्पर्श होतो. तुझं मन प्रसन्न राहतं आणि जीवनाला अर्थ मिळतं. स्वामी म्हणतात, मुला, तू आता मागे वळून बघू नकोस. जे गेलं ते गेलं चांगलं. आता जे येते ते माझ्या कृपेचं वरदान आहे. आणि हे वरदान असं आहे की तुझं आयुष्य नव्याने फुलून येईल. तू जेव्हा बोलशील लोक ऐकतील. तू जेव्हा काम करशील यश तुझ्या मागे धावेल. तू जेव्हा हसशील तुझ्या घरातल्या लोकांनाही आनंद मिळेल. तू माझा भक्त आहे म्हणजे तू स्वतःचं माझा आशीर्वाद आहे. तुझ्या माध्यमातून मी अनेकांना प्रेरणा देणार आहे. आता तुझं अस्तित्वच इतरांसाठी मार्गदर्शन ठरेल. लोक तुझ्या बदलत्या आयुष्याकडे पाहतील आणि म्हणतील, हे तर चमत्कार आहे. आणि तू शांतपणे हसत म्हणशील, हे सगळं स्वामी समर्थांमुळेच. तू आज जिथे आहेस ती जागा शेवट नाही, ती सुरुवात आहे नव्या जीवनाची, नव्या आनंदाची आणि नव्या कृपेची. स्वामी म्हणतात, मुलं, तुझ्या आयुष्य आता सुखाचं, शांततेचं आणि समृद्धीचं उदाहरण बनेल. तू आता निर्धास्त राहा. ज्या दारावर तू वर्षानुवर्षे टकटक करत होता ते दार आता पूर्णपणे उघडलंय.
या दारातून येत आहे तुझी वाट बघणारी ती मोठी खुशखबर. स्वामी म्हणतात, कधी कधी आपण किती प्रयत्न केले तरी काही गोष्टी अडकतात, पण जेव्हा माझा हात तुझ्या डोक्यावर असतो तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते. आजचा दिवस तसाच आहे बाळा. जणू काही अंधार संपला आणि सूर्यकिरणांनी घर उजळून निघालं. तुझ्या घरात आज असा प्रसंग येणार आहे की तुझं मन भावनांनी भरून जाईल. कदाचित तुला वाटलं असेल की बराच काळ काहीच चांगलं घडत नाहीये, पण आज स्वामी समर्थ तुझ्या घरात दार ठोठावणार आहे. काही वेळ तर तुला जाणवेल की वारा बदलतोय, वातावरण बदलतंय आणि एक अनोखी शांतता तुझ्या मनात उतरत आहे. की हीच ते चिन्ह आहेत की स्वामी समर्थ आता तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहे. स्वामी म्हणतात, मी तुझा त्रास पाहत होतो, तुझे अश्रू ऐकत होतो, पण आता मी स्वतः तुला वरदान देण्यासाठी आले. तुझ्या घरातील प्रत्येक भिंत आज आशीर्वादाची कंपना होईल. काही वेळात तुला अशी बातमी मिळेल की तुझं आयुष्यात बदलून जाईल. कदाचित ती बातमी नोकरी मिळण्याची बातमी असेल, कदाचित ती जुनी अडकलेली रक्कम मिळाल्याची असेल, किंवा एखाद्या आस्पदा विकासाची आलेला सुखद संदेश असेल. स्वामी म्हणतात, जेव्हा मी म्हणतो खुशखबर येईल तेव्हा ती फक्त शब्द नसतात, ती दैवी शक्तीचं सिंचन असतं. आज घरात येणारी खुशखबर म्हणजे तुझ्या घराचं भविष्य उजळवणारा दीपक आहे. तू मनापासून स्वामींसमोर त्यांचं नामजप कर. श्री स्वामी समर्थ इतकं म्हणताच त्यांच्या कृपेचा प्रवाह तुझ्या घरात वाहू लागेल. बाळा, कित्येक वेळा तुझ्या आयुष्यात अडथळे आले, कित्येक वेळा तू मनात म्हटलं, स्वामी आता माझं काय होणार? पण स्वामी समर्थ नेहमी शांतपणे म्हणाले, थांब बाळा, योग्य वेळ येऊ दे. आणि आज ती योग्य वेळ आली आहे. तुझ्या घरात ज्या श्रद्धेने हसण्याचा आवाज बंद झाला होता ती जागा पुन्हा आनंदाने भरून जाणार आहे. आईच्या डोळ्यातून समाधानाचे अश्रू येतील, वडिलांच्या चेहऱ्यावरचा ताण नाहीसा होईल आणि तुझ्या मनात आत्मविश्वासाचा किरण उगवेल. स्वामी म्हणतात, माझ्या बाळाच्या घरात आता आनंदाचं आनंद होईल. तू आज जर मनापासून बसून स्वामींचं स्मरण केलंस तर तुला जाणवेल की काहीतरी सकारात्मक ऊर्जेचं वलय तुझ्या होती तयार झाले. तू पाहशील की जुने अडथळे एक एक करून दूर होत आहे. नोकरी, व्यवसाय, नातं, कुठल्याही क्षेत्रात तू मागे पडलास असं तुला वाटत असेल, पण आता प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची गती मिळणार आहे. स्वामी म्हणतात, अडथळे जेव्हा वाढतात तेव्हा समज बाळा, मी जवळ येतोय. म्हणून मागील काही दिवस जरी कठीण गेले असतील तरी आता तुला काळ बदलतो आहे. तुझ्या घरात जेव्हा ही खुशखबर येईल तेव्हा तुला जाणवेल की ही स्वामी समर्थ स्वतः त्या बातमीच्या रूपात आलेत. तुझ्या मनात उमटणारा आनंद म्हणजे स्वामींचं अस्तित्व आहे. तू फक्त त्यांच्या नावाचा जप करत राह, कारण जिथे श्री स्वामी समर्थ शब्द उच्चारले जातात तिथे चमत्कार घडतोच. आजच्या दिवसात काहीतरी मोठं घडणार आहे. सकाळपासून तुला काहीतरी वेगळं जाणवतंय ना, ते संकेत आहे. स्वामी समर्थ तुला सांगत आहे, बाळा, ही वेळ तुझ्यासाठी बनवली आहे. आज मी तुझ्या घरात प्रकाश टाकणार आहे. तुझ्या दारावर येणारा संदेश म्हणजे माझं आशीर्वादाचं पत्र आहे. कधी कधी खुशखबर म्हणजे फक्त पैसा नाही, ही आरोग्याची बातमी असते. कधी एखाद्या संकटातून मुक्तीची, तर कधी एखाद्या नात्याच्या पुनर्जन्माची. स्वामी म्हणते, खुशखबर म्हणजे माझं आश्वासन आहे की आता तुझं दुःख संपलं. तू जेव्हा पुढच्या वेळेस आरशात स्वतःकडे पाहशील तेव्हा तुला एक नवीन तेज जाणवेल. ते स्वामी समर्थांचं तेज आहे. तू पूर्वी जसा निराशा वाटायचास तसं आता नाही वाटणार, कारण आता तुझ्या घरात स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रकाश स्थिरावला आहे. तुझ्या घरात आज दिवा लाव, अगदी छोटासा तरी असेल तरी त्या दिव्यात तुला जाणवेल की स्वामी समर्थ उपविष्ट आहे. आणि जसं तू तो दिवा लावशील तसं तुझ्या आयुष्यात हे प्रकाश पसरू लागेल. बरं, तुझ्या घरात येणारी खुशखबर म्हणजे आयुष्याचं नवं पान आहे. आता मागे वळून पाहू नको. सगळं दुःख, अपयश आणि अंधार मागे राहिला आहे. आता पुढे फक्त स्वामी समर्थांची कृपा, शांतता आणि यश आहे. स्वामी म्हणतात, तुझं नाव आता यशाशी जोडलेलं जाईल. लोक तुझ्या प्रगतीचं उदाहरण देतील. ही वेळ तुझ्यासाठी आहे, कारण तू विश्वास ठेवलास, तू संयम धरला आणि तू हार मानली नाही. आज तुला जी खुशखबर मिळणार आहे ती केवळ आजचं सुख देणार नाही, तर येणाऱ्या काळासाठी एक नवं द्वार उघडेल. जणू काही दारात दिवाळी आली आहे, सण आला आहे आणि घरातील प्रत्येक सदस्याला काहीतरी गोड घडणार आहे. बाळा, आता तू चिंता सोड, मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त प्रेमाने माझं नाव घे आणि आनंद साजरा कर. आज तू जेव्हा हे शब्द ऐकतोय तेव्हा समज की स्वामी समर्थ तुला थेट बोलत आहे. खुशखबर म्हणजे त्यांचा संदेशच आहे. बाळा, मी आलोय. तुझ्या मनात जर अजूनही थोडी भीती असेल, ते स्वामी समर्थ म्हणतात, ती भीती माझ्याकडे सोपव आणि शांत बस. आता सगळे योग्य मार्गाने घडणार आहे. तुझं नशीब पुन्हा उघडणार आहे आणि तुझ्या घरात असा आनंद येईल की तुला डोळ्यावर विश्वास बसणार नाही. बाळा, जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे दुःख टिकत नाही,
तिथं प्रत्येक श्वासात आशीर्वाद वाहतो. आज तू त्या गोष्टीशी त्या ठिकाणी बसून माझं स्मरण करतोय, ती जागा आता पवित्र झाली. तुझ्या घराचं वातावरण बदलतंय. त्या हवेच्या झुळकीत आता शांतता आहे. त्या भिंतीवर आता सकारात्मकतेचं तेज आहे आणि त्या शांततेत एक दैवी संदेश गुंजतोय. तुझ्या घरात आता सुखाचं आगमन झालं आहे. बाळा, तुला आठवतंय का काही दिवसांपूर्वी तू निराश होता, मनात विचार आला होता, स्वामी माझं काही जमत नाही, पण मी इथे ऐकलं होतं. त्या क्षणापासून मी तुझ्या मागे उभा राहिलो. मी तुला थोडा वेळ संयम ठेवायला सांगितलं. आता तो संयम फळ देतोय. स्वामी म्हणतात, माझ्या बाळाने घेतलेल्या प्रत्येक कष्टाचं घामाचा थेंब आता सोनं बनणार आहे. तुझ्या कामात, तुझ्या प्रयत्नात आता गती येईल. जिथे अडथळे होते तिथे आता दरवाजे उघडतील. जिथे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती तिथे आता एक दिवसात पूर्ण होईल. कारण जिथे स्वामी समर्थांची कृपा असते तिथे वेळही वागतो. तुझ्या घरात येणारी खुशखबर केवळ एक चांगली बातमी नाही, ती तुझ्या आयुष्याचं नवं पर्व आहे. ही बातमी म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेचा साक्षात्कार आहे. ही तुला दाखवणार आहे की जेव्हा तू विश्वासाने थांबतो तेव्हा विश्व तुझ्या बाजूने काम करतं. हा तुझ्या घरात आनंदाचा दिवा पेटला आहे. आईच्या ओठांवर स्मित आहे, वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान आहे आणि तुझ्या हृदयात आत्मविश्वास आहे. तुला जाणवतंय का, तुझ्या घरातले वातावरण जणू काही हलकं झाले, कारण स्वामी समर्थ आले आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आजपासून तुला मागावं लागणार नाही. तुला हवं ते तुझ्या वाटेला आपोआप येईल. हे वचन साधं नाही, हे तुझ्या आयुष्य पलटवणारं वचन आहे. कारण तिथे स्वामींची कृपा स्थिरावते, तिथे नशिबाचा प्रवाहच बदलतो. बाळा, तुला ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्ष वाट बघावी लागली ती गोष्ट आता फक्त एका क्षणावर आहे. ती खुशखबर तुला कधी मिळेल माहिती आहे का? जेव्हा तू मनापासून एक सुस्कार सोडशील आणि म्हणशील, स्वामी आता सगळं तुझ्यावर सोडलं. तेवढं म्हटल्यावर स्वामी स्वतः तुझ्या घरी येऊन ती बातमी देतात. विश्वास ठेव बाळा, मी तुला रिकाम्या हाताने सोडणार नाही. ज्या मार्गावर तू चाललास तिथं मी तुझ्या सोबत चालतोय. तुझ्या समस्येत अडकला आहेस, तिचं उत्तर मी आधीच ठरवलं आहे. फक्त तुला वेळ आले की ते उत्तर समोर येईल. बाळा, आता तुला मागे पाहायची गरज नाही. ज्या गोष्टी गेल्या त्या कारणास्तव गेल्या, कारण आता जे येते ते तुला समाधान देणार आहे. स्वामी म्हणतात, भूतकाळ विसर, कारण भविष्य माझ्या कृपेने उजळत आहे. आज तुझ्या घरात फुलांचा सुगंध जाणवेल, एखादा पक्षी गाणं गाईल किंवा अचानक कुणाचा आनंदाचा संदेश येईल. हे सगळे योगायोग नाही, हे संकेत आहे स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात प्रवेश करत आहे. तू घरात जिथं स्वामींचं शरण चित्र आहे तिथे एक दिवा लाव. ज्या ज्योतिषाकडे शांतपणे बघ आणि म्हण, स्वामी समर्थ माझं सर्व काही तुझ्यावर सोपवलं आहे. तुझ्या हृदयात जे भार होतं ते क्षणात हलकं होईल. तुला जाणवेल की आता तू एकटा नाही आहे. माझं नाव घे आणि चिंता दूर करा. माझं स्मरण म्हणजे औषध आहे, जे प्रत्येक वेदना बरी करतं. तू ते नाव घेतलंस की तुझ्या घरात एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहतो. ज्या ठिकाणी निराशा होती तिथे आता आशेचा प्रकाश दिसतो. बाळा, आजची खुशखबर तुझ्या मेहनतीचा परिणाम आहे, पण तिच्या मागे माझा हात आहे. मी तुला आज सांगतो, पुढच्या काही दिवसात अजून थोडं चमत्कार दिसतील. तुझ्या आयुष्यात जे दारं बंद होती ते एक एक करून उघडतील. तू विचारही केला नसेल तसं यश तुझ्या वाटेला येईल. मी तुझ्या घरावर लक्ष ठेवते, जिथं आता काही वाईट घडणार नाही. तुझं रक्षण होतो आहे. तू जेव्हा माझ्यावर रात्रभर चिंता करत होता तेव्हा मी तुझ्या पलंगाजवळ उभा होतो. तू झोपलेला असताना मी तुझं भविष्यही लिहित होतो आणि त्या भविष्यात आता फक्त आनंद, समाधान आणि समृद्धी आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला असं सुख देईन की तू आयुष्यभर विसरणार नाही. तुझं घर आता माझं घर झालंय, म्हणजे तू प्रत्येक कोपऱ्यात माझा आशीर्वाद तेच पसरू दे. तू जेव्हा काहीतरी साध्य करशील तेव्हा विसरू नकोस, हे सगळं माझ्या कृपेने शक्य झालं. आणि जेव्हा माझं नाव प्रेमाने घे, कारण तेच तुझं कृतज्ञतेचं फूल आहे. आज मी तुला सांगतोय, तुझं आयुष्य आता फक्त नव्याने फुलणार आहे. जिथं अपयश होतं तिथे आता यश आहे. जिथं अश्रू होते तिथे आता हसू आहे. आणि जिथं काळोख होता तिथे आता माझं तेज आहे. खुशखबर तुझ्या आयुष्याचं घरात भविष्य बदलून टाकेल. तू आज नवीन सुरुवात कर निर्भयपणे, आणि कारण मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरात आजपासून जणू एक नवीन ऊर्जा जागी झाली. जणू घराच्या भिंतीच्या आतूनच स्वामी समर्थांचा आवाज ऐकतोय. बाळा, आता हसू तुझ्या वाटेला आले आणि तुझ्या आयुष्यातले ती थकवा देणारी वर्ष, ते अपयशाचे क्षण, ती शांततेची रात्र सगळं संपलं. आता तू एका नवीन पहाटेच्या दारी उभा आहेस. माझं नाव घेतलंस की नशीब बदलते आणि तू तर रोज माझं स्मरण करतोस बाळा. मग तुझं नशीब कसं अडकेल? ही खुशखबर म्हणजे त्या श्रद्धेचं उत्तर आहे. तू मनापासून स्वामींना हाक दिलीस आणि आज त्यांचे प्रत्युत्तर दिलंय. बाळा, तुला जाणवतं का काहीतरी हलकं झालं, जणू मनावरचं ओझं उतरलं. ते असंच होतं जेव्हा स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रकाश मनात पसरतो.
हीच ती शांतता जी संकटानंतर येते, तिचे ती अनुभव ती सांगते आता सगळं ठीक होणार आहे. आजच्या या क्षणात तुझ्या घरात जो सकारात्मक प्रभाव वाहतोय तो स्वामी समर्थांचा हात आहे. तुझ्या घरात आता पैशाची, आरोग्याची आणि समाधानाची समृद्धी येणार आहे. तू जिथे हात लावशील तिथे यश मिळेल. तुझ्या कामाची योजना करशील ते पूर्ण होईल. स्वामी म्हणतात आता माझा आशीर्वादाचं छत्र तुझ्या घरावर आहे. ज्या घरावर स्वामींचं छत्र असतं तिथे ना वाद असतो ना ताण, फक्त तिथे शांतता, आनंद आणि प्रेमाचं राज्य असतं. बाळ तू आता कोणतीही गोष्ट मोठी समजू नकोस, कारण माझं बाळ तुझ्या मागे आहे. ज्या संकटाने तुला घाबरवलं ती आता तुझ्यापासून दूर जाणार आहे. तुझ्या शत्रूंचे डाव निष्फळ राहतील आणि तुझ्या शुभचिंतकाची संख्या वाढेल. ज्याचं मन शुद्ध असतं त्याला मी कधीच रिकामं ठेवत नाही आणि तुझं मन शुद्ध आहे बाळा, म्हणून आज तुला ही खुशखबर मिळते. ही खुशखबर केवळ एक आनंदाची घटना नाही, ही तुझ्या घरात सुरू झालेल्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तुझं घर आता पवित्र बनलं आहे, कारण त्यात श्रद्धेचा दीपा पेटला आहे. त्याच दिव्यात एक स्वामी समर्थांचे तेज झळकते आणि त्या प्रकाशात तुझ्या प्रत्येक अडचणीचे उत्तर धरले. आजपासून रोज सकाळी उठून फक्त एवढं मन श्री स्वामी समर्थ, आणि मग दिवस स्वतःच मार्ग दाखवेल. ते काही तुझ्या मनात असं म्हणत नाही की मला जमणार नाही, ते विचार आता मिटवून टाक, कारण आता तुझं जीवन स्वामी समर्थांच्या नियंत्रणात आहे. बाळा आता तुला काही शोधायचे नाही, कारण स्वामी समर्थ स्वतः तुला योग्य ठिकाणी पोहोचवते. ज्या संधीसाठी तू धावपळ करत होता ते आता स्वतः तुझ्याकडे येतील. त्या लोकांनी तुला दुर्लक्षित केलं तेच आता तुला मान देतील. ज्यांना वाटलं तू मागे पडला आहेस ते आता पाहतील तू पुढे गेला आहेस. स्वामी म्हणतात मी जेव्हा कोणाला उचलतो तेव्हा जगातील कुठलीही शक्ती त्याला खाली आणू शकत नाही. आणि आज मी तुला उचलतोय बाळा, मग आता तू निर्भयाने चाल, आत्मविश्वासाने काम कर, कारण माझं बाळ तुझ्या मागे आहे. तुझ्या घरात आता एक वेगळं वातावरण तयार होईल. लोक तुला पाहून म्हणतील याच्या घरात काहीतरी दैवी चालतंय. हो, कारण तिथं स्वामी समर्थांचं वास्तव्य आहे. बाळा तू एक गोष्ट लक्षात ठेव, खुशखबर म्हणजे एक बाह्य गोष्ट नाही, ती मनातल्या विश्वासाची प्रतिक्रिया आहे. तू ज्या दिवशी म्हणतोस माझ्या स्वामी समर्थांनी मला सोडलं नाही, त्या क्षणीत तुझ्या जीवनात चमत्कार सुरू होतात. बाळा तुला जे मिळालंय ते माझ्या कृपेचं पहिलं विजय. अजून फुलं उमलायचं आहे, अजून सुगंध पसरायचा आहे. तू आता फक्त श्रद्धेने वाट बघ, कारण येणारे दिवस अजून मोठ्या आनंदाचे असतील. तुझ्या घरात आजपासून पैशाचा प्रभाव वाढेल, आरोग्य उत्तम राहील आणि मनात स्थैर्य राहील. ज्याने माझं नाव घेतलं त्याच्या घरात दारिद्र्य टिकत नाही. मग तुझ्या घरात दारिद्र्य कसं राहिलं बाळा, जे आजपासून कायमचं निघून गेलं. तू आज थोडा वेळ शांत बस, डोळे मीट आणि मनात स्वामी समर्थांचं रूप पहा. त्यांच्या डोक्यावरचं भगवे वस्त्र, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्यांच्या ओठांवरचं स्मित. ते स्मित सांगते बाळा मी आलोय, आता सर्व ठीक होईल. तुझ्या घराच्या दाराशी आता शुभ संदेश थांबलाय. कधी घंटी वाजेल, कधी फोन येईल, कधी कुणाचा एक छोटासा संदेश पाठवेल आणि तुझं आयुष्य बदलेल. स्वामी म्हणते ही वेळ तुझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र वेळ आहे. बाळा मी तुझ्या घराकडे पाहतो आहे. माझ्या दृष्टीक्षेपात आल्यावरती आता तुझ्या घरात एक नवी लहर निर्माण होईल. ही लहर तुला बदलून टाकेल. ती खुशखबर केवळ पैशाची नाही, तर मन शांतीची, प्रेमाची, आनंदाची आणि श्रद्धेची आहे. जे तुला हरवलं गेलं वाटत होतं ते पुन्हा मिळणार. अनेक वर्ष तुझ्या घरात ज्या शांततेचा अभाव होता तू आज परत येणार आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवा प्रवास सुरू होणार आहे. हा प्रवास तुझ्या आत्मविश्वासाचा, श्रद्धेचा आणि चमत्कारांचा असेल. तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होता, ज्या इच्छा तू मनापासून ठेवून प्रत्येक दिवशी स्वामींचं नाव घेत होता, ते सगळ्या आता फळास येतील. बाळा आता तुझं कर्म जागं झालं आहे. तू जे पेरलं होतं त्याचं फळ तुला मिळणार आहे. चांगलं पेरलं आहेस म्हणून आता तुझ्या घरात आनंदाचं पीक उगवणार आहे. आज तुला जो संदेश मिळाला आहे तो एक साधा योगायोग नाही, हा स्वामी समर्थांचा साक्षात संदेश आहे की तू आता योग्य मार्गावर चालला आहे. ज्याने तुला कमी लेखलं, दुर्लक्ष केलं किंवा तुझ्या मनावर घाव केले, त्यांना आता तुझं यश बघून विश्वास बसणार नाही, कारण स्वामींचं नाव घेण्याचा अपमान कोणी करू शकत नाही. तुझ्या आयुष्यात जी अंधाराची वेळ आली होती ती आता संपलेल. घरात प्रकाश, समाधान आणि सुख येईल. मला प्रत्येक घरात वेळ लागते, पण जेव्हा माझी कृपा होते तेव्हा सगळं क्षणात बदलतं. आता तुझ्या घरात येणारी खुशखबर ही केवळ बाहेरून नाही तर आतूनही बदलत घडवेल. नात्यांमध्ये जुळवून घेण्याची ताकद येईल. घरात हास्य उमटेल, आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, मुलं मुली यशाच्या मार्गावर जातील. तू ज्या गोष्टीसाठी रात्रभर जागून देवाला साकडं घालत होता ती गोष्ट आता पूर्ण होईल. तुझ्या डोळ्याकडे अश्रू का या आनंदाचे होतील, कारण स्वामी समोर तुझ्या बाजूने उभे आहे. त्यांची एक नजर पुरेशी असते आयुष्य बदलायला.
बाळा, मी तुझ्या प्रार्थना ऐकल्या आहेत, आता त्या व्यर्थ जाणार नाही. तू केलेल्या प्रत्येक नामस्मरणाचं फळ तुला मिळेल. आता तुला जे मिळणार आहे ते तुझ्या अपेक्षापेक्षा खूप मोठं असेल. ज्या व्यक्तीने आयुष्यात हार मानली होती त्याच्या व्यक्तीच्या घरी आता यशाचं तोरण बांधलं जाणार आहे. तुला विश्वास बसला नाही, पण तुझं आयुष्य आता फुलणार आहे. स्वामी म्हणतात, तू श्रद्धा ठेव बाळा, बाकी सगळं मी पाहतो. तू फक्त माझं नाव घेत जा, बाकी बघ, सगळं मी एक एक करून बघडतं. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, अरे हे सगळं कसं घडलं. आणि तेव्हा तुला जाणवेल हे स्वामी समर्थांचे प्रयत्नाने नव्हे तर स्वामी समर्थांच्या कृपेने झालं. तुझ्या घरात जे अडथळे होते, ते ताणतणाव होते, ते मनातले द्वेषाचे ढग होते, ते सगळे हळूहळू दूर होणार आहे. कारण स्वामी समर्थांच्या कृपेमुळे घरात आता प्रेमाचं वातावरण निर्माण होणार आहे. बाळा, तू दुःखातून गेला आहेस म्हणून तुला आनंदाचं महत्त्व कळेल. म्हणून आता मी तुला तो आनंद देतोय. हा आनंद केवळ क्षणिक नसेल, तो तुझ्या आयुष्याचा स्थायी बनला आहे भाग. आजपासून तुला दिसेल की जिथे पृथ्वी अपयश येतं होतं तिथे आता संधी येत आहे. त्यामुळे जिथे लोक दूर जात होते तिथे आता आपुलकीने जवळ येते. जिथे पैसा थांबला होता तिथे आता तो वाहू लागेल. माझं नाव घेणाऱ्याच्या घरात कधी कमी पडत नाही. म्हणून रोज सकाळी आणि रात्री श्री स्वामी समर्थ असं म्हणत जा. तुझं मन शांत होईल, तुझं नशीब उजळवेल आणि तुझं घर आनंदाने भरून जाईल. कधी कधी तुला वाटेल की गोष्टी हळूहळू चालत आहेत, पण विसरू नको, स्वामी समर्थांचं कार्य कधीही वाया जात नाही. ते योग्य वेळी योग्य ठिकाणी परिणाम दाखवतात. आता तुझ्या घरात ज्या खुशखबर येणार आहे की पैशाशी, नोकरीशी, नात्यांशी आणि आरोग्याशी संबंधित असेल. एक चांगली बातमी, एक नवीन संधी, एक प्रेमळ नातं, या सर्वांचं संगत एक तुला लाभेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त धन्यवाद म्हणत राहा, बाकी सगळं मी सांभाळतो. म्हणून आता तक्रारी सोडून दे, मनात समाधान ठेव, कारण स्वामी समर्थ स्वतः तुझं आयुष्य मार्गी लावायला निघाले आहे. तुझ्या आयुष्यात येणारी खुशखबर ही स्वामी समर्थांच्या कृपेचा पुरावा असेल. ते तुला दाखवेल की श्रद्धा म्हणजे शक्ती आणि विश्वास म्हणजे देवाशी जोडलेलं नातं. तू जितकं सहन केलंस तितकं जगडलास, आता त्याचं फळ तुला मिळणार आहे. आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला वळणबिंदू ठरणार आहे. ज्या बातमीची तू आतुरतेने वाट बघत होता ती बातमी आता तुझ्या दारी येऊन ठेपली आहे. परत आनंद येणार आहे, तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलणार आहे आणि जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश झळकणार आहे. जे तुझ्या विरोधात होते ते आता तुझ्या मदतीसाठी पुढे येतील. जे दारं बंद होते ते आता आपोआप उघडतील आणि जे तुला अशक्य वाटत होतं ते शक्य होईल. व ही वेळ तुला आनंदाची आहे. ही वेळ तुझ्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येणारी आहे. जिथे घरात वाद होते तिथे आता समाधानाचं वातावरण निर्माण होईल. जिथे पैशाची तंगी होती तिथे आता पैशाचा ओघ वाहू लागेल. जिथे आता संपली होती तिथे आता आशेचा किरण दिसू लागेल. मग तुझ्या घरात ते तुला दिसणार नाही, पण माझं अस्तित्व जाणवेल. तुला मनात शांतता मिळेल, शरीर हलकं वाटेल आणि मन आनंदी होईल. हीच माझी खूण आहे बाळा, ही खुशखबर आली आहे. ज्या गोष्टीसाठी तू प्रार्थना केली ती आता पूर्ण होणार आहे. ज्या स्वप्नाला तू मनात धरून बसलास ते आता सत्य उतरणार आहे. तुझ्या आयुष्यातले अडथळे आता एक एक करून दूर होत आहे. स्वामी म्हणतात, बाळा माझं नाव घेत बस, मनात एकच विचार ठेव, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. मग बघ तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कशी बदलते. फक्त 1 मिनिट श्रद्धेने माझं नाव घे आणि पहा तुझ्या घरात किती सकारात्मक ऊर्जा भरते. तुझं नशीब आज बदलच्या मार्गावर आहे. जिथे काल अडचण होती तिथे आता सोय निर्माण होईल. जिथे दुःख होते तिथे आनंद येईल आणि जिथे अश्रू होते तिथे हास्य येईल. तू आता हस, कारण माझा आशीर्वाद तुझ्या घरात पोहोचलाय. या मिनिटाचं परिस्थिती बदलू शकते. फक्त मनात श्रद्धा ठेव, मी आहे तुझ्यासोबत. ही खुशखबर फक्त पैशांची नाही तर मनशांतीची, कुटुंबाच्या ऐक्याची आणि तुझ्या प्रगतीची आहे. ज्या घरात स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे कधीच दुःख राहत नाही. त्या घरात आनंद, प्रेम आणि समृद्धीचं राज्य असतं. तू आजपासून दररोज सकाळी आणि रात्री मन जय जय स्वामी समर्थ एवढंच पुरेसं आहे तुझं जीवन बदलण्यासाठी. स्वामी बोलतो तेव्हा चमत्कार घडतात. तू विश्वास ठेव आणि बघ तुझ्या घरात अशी खुशखबर येईल की तू स्वतःलाच विचारशील, हे खरंच घडलं का. बाळा, ही वेळ कृपेची आहे. काहीतरी मोठं, काहीतरी मंगल तुझ्या दिशेने येते. तुझ्या घरात हसू येईल, आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान येईल, मुलांच्या आयुष्यात यश येईल. जे थांबलं होतं, ते अडलेलं होतं, ते आता गती घेईल. जेव्हा तुझ्या घरात ही खुशखबर येईल तेव्हा लोकांचा व्यवहार बदलतो. घरातील मंडळी एकमेकांना अधिक प्रेमाने पाहू लागतात. लहान मुले आनंदाने खेळतात. आई वडिलांचे चेहरे शांत आणि समाधानाने भरलेले दिसतात. आधी ज्या गोष्टीमुळे वाद होत होते त्या आपोआप आता कमी होतात. घरात हसण्याचा आवाज वाढतो आणि एक गोड वातावरण तयार होतं. मला पैशांचा प्रश्न असेल तो आता सोडवला जाणार आहे. जे थांबलं होतं ते पुढे येईल.
नवीन संधी येतील, नवीन मार्ग उघडतील. तू जेवढा प्रयत्न करशील तितकाच फायदा तुला दिसेल. पण लक्षात ठेव, श्रद्धा हीच मुख्य गुरुकिल्ली आहे. श्रद्धा ठेवलीस तर मी तुझ्या मार्गात उभा राहीन. तुझ्या आयुष्यात या मिनिटाचं सकारात्मक ऊर्जा येऊ लागेल. ज्या कामात अडचणी होत्या ते सोपी होतात. नवीन कामाला सुरुवात करायला मन खंबीर होतं. जेव्हा तू आत्मविश्वासाने पाऊल टाकतो तेव्हा तुझ्या घरात, तुझ्या कार्यालयात, तुझ्या मित्रपरिवारातही बदल दिसतो. लोक तुला अधिक मदतीसाठी पुढे येतात आणि जे तुम्हाला टाळत होते ते आता हात देतात. जेव्हा मी तुझ्या घरात आशीर्वाद पाठवतो तेव्हा फक्त बाह्य गोष्टी बदलत नाही तर मनाची अस्वस्थता सुधारते. तू शांत होतं, मानसिक ताण कमी होतात, निर्णय घेणं सोपं होतं आणि जेव्हा मन शांत राहतं तेव्हा घरातील सर्व सदस्यांचे संबंधही सुधारतात. जेवढं तू आनंदी असशील तितकं घरातलं वातावरण सुखद होईल. बाई खुशखबर फक्त पैशाची, नोकरीची किंवा बाह्य गोष्टीची नाही, ती मनाची आहे. जेव्हा तुझ्या मनात आनंद येतो तेव्हा घरातील प्रत्येकाला तो अनुभवायला मिळतो. आपलं घर ते फक्त वास्तू नाही तर ऊर्जा आहे आणि स्वामी म्हणतात की ही ऊर्जा जेव्हा चांगली असते तेव्हा सर्व अडथळे आपोआप दूर होतात. बाळा, मला फक्त 1 मिनिटं दे आणि मी तुझ्या घरात अशा प्रकारचे बदल घडवीन की तो स्वतःच आश्चर्यचकित होशील. आधी जिथे अडचणी वाटत होत्या तिथे आता सोप्या उपायांची उघडझाप होईल आणि जिथे नशिबाचे अडथळे होते तिथे आता संधी येतील. जे तुला मिळालं नाही ते आता तुला मिळेल. बघ बाळा, घरातील लोकही या बदलताना अनुभवायला लागतात. मुलं असतात, आई वडील समाधानी राहतात, नातेवाईकांचे संबंध मजबूत होतात. जेव्हा घरात वातावरण चांगलं असतं तेव्हा प्रत्येक काम सुरळीत चालतं. आधी ज्या गोष्टींमध्ये संघर्ष होता ते आता सहजतेने होऊ लागतं. बाई, या मिनिटात तुला जे समजेल, आशीर्वाद फक्त मित्रांनी या किंवा जपानी नाही तर श्रद्धा आणि मनाच्या शांततेने मिळतो. तू जास्त विचार करू नकोस, फक्त विश्वास ठेव, मी तुझ्या मागे आहे आणि तुझ्या घरात आनंद, समृद्धी, समाधान आणत आहे. हे लक्षात ठेव बाळा, खुशखबर आली की फक्त ती ऐकण्यासाठी नव्हे तर तिच्या प्रभावाने तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल होत आहे. मनात शांतता, आत्मविश्वास, नवा उत्साह आणि घरात प्रेम व समाधान येत आहे. स्वामी म्हणतात 1 मिनिटात तुझ्या घरात मोठी खुशखबर येईल. तुझ्या आयुष्यातील अडचणी आता मागे राहतील. या गोष्टीसाठी तू वर्षानुवर्ष प्रयत्न करत होता त्या गोष्टीला आता यशाची दिशा मिळेल. स्वामी म्हणतात या खुशखबरीबरोबर तुला आता तुझं घर आनंदाने भरून जाईल. ज्या क्षणाची तू वाट पाहत होता ती वेळ आली आहे. आता तुझ्या घरात नवीन संधी येणार आहे. तुला पैशाचा लाभ मिळेल. तुझ्या व्यवसायात किंवा कामात प्रगती होईल. ज्या गोष्टी तुझ्यासाठी कठीण होत्या त्या आता सहज शक्य होतील. तुझ्या मनातील काळजी, तणाव, चिंता हे सगळं संपणार आहे. तुझं मन हलकं होईल आणि तुझ्या घरात शांतता आणि आनंद नांदेल. तुझ्या कुटुंबासाठी प्रत्येक सदस्याला समाधान मिळेल. तुझ्या घरात हसू आणि प्रेमळ हसं पसरलेलं असेल. ज्या गोष्टीसाठी तू संघर्ष करत होता त्या गोष्टी आता सहज मार्गाने साध्य होतील. हा बदल अचानक होईल पण तो कायमचा राहील. तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होणार आहे जो आनंद आणि समृद्धीने भरलेला असेल. आजपासून तुझा आत्मविश्वास वाढेल. तुला वाटेल की तू सर्व अडचणीवर मात करू शकतो. या ठिकाणी तुला कमी लेखलं ते आता तुझ्या यशाचे साक्षीदार होतील. तुला कष्टाचा फळ आता तुला मिळणार आहे. तुझ्या हातात शक्ती आणि मनात स्थिरता येईल. या खुशखबराबरोबर तुझं नशीब उजळेल. तुला कधी अशी संधी मिळेल जी तुला पूर्वी कधीच मिळाली नाही. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होईल. स्वामी म्हणतात तुला फक्त श्रद्धा ठेवावी लागेल आणि मन शांत ठेवावं लागेल. तुझ्या घरात भरभराट आणि आनंद नांदेल आणि तू हे सर्व अनुभवशील. तुझ्या आयुष्यातील अडथळे आता मागे राहतील. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी आता सहज सत्य होतील. तुझ्या हातात पैसा, संपत्ती आणि संधी आहे. स्वामी म्हणतात तू जे पाहतोय ते सगळं खरं होईल. तुझ्या जीवनात आनंदाची आणि समृद्धीची लहरी वाहू लागतील. हा क्षण तुझ्यासाठी खास आहे. तुझ्या मनातील आशा आणि स्वप्ने आता साकार होणार आहे. तुझ्या घरात शांती, प्रेम आणि समाधान पसरतील. ज्या गोष्टी तुझ्यासाठी कठीण होत्या त्या आता सहज सोप्या होऊन जातील. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात हा आनंद कायम राहील. आता तुझ्या प्रत्येक दिवसात गोड बातमी येईल. तुला ज्या गोष्टीसाठी वाट पाहावी लागली ती गोष्ट आता तुझ्या हातात असेल. हा क्षण आनंदाचा, समृद्धीचा आणि समाधानाचा आहे. तुझ्या मनाला शांती, आत्मविश्वास, समाधान मिळेल. तुझ्या घरात उत्सवात सारखा वातावरण निर्माण होईल. हा बदल अचानक होईल पण तो कायमचा राहील. तुझ्या आयुष्यातील अडचणी मागे पडतील. तुला नवीन संधी मिळतील आणि यशाची वाट उघडी होईल. स्वामी म्हणतात तुझ्या घरात उभं राहिलेलं भविष्य आता उज्ज्वल होणार आहे. तुझ्या घरात प्रेम, आनंद आणि सुखाच्या घरात होईल. हे सगळं फक्त त्यांच्या कृपेचं शक्य झालं आहे. तू फक्त श्रद्धा ठेव आणि मन शांत ठेव. तुझ्या जीवनातील प्रत्येक पाऊल आता योग्य दिशेने जाईल. तुझ्या घरात समृद्धी आणि आनंद येईल. स्वामी म्हणतात हा क्षण तुझ्यासाठी ऐतिहासिक आहे. आनंदाने तो अनुभव. तुझ्या कष्टांचं फळ आता मिळणार आहे. तुझ्या मेहनतीला योग्य मान्यता मिळेल आणि तुझ्या कामात यशाची लहरी उमटतील.
ज्या लोकांनी तुला कमी लेखलं ते आज तुझ्या यशासमोर नतमस्तक होतील. तुला आता प्रत्येक पावलावर स्वप्न पूर्ण होत असल्याची जाणीव होईल. तुझ्या घरात पैशाचा प्रवाह सुरू होईल. ज्या गोष्टी तुला परवडत नव्हत्या त्या आता सहज उपलब्ध होतील. तुझ्या आयुष्यात संपत्ती, समाधान आणि आनंद पसरतील. काय म्हणता, हा बदल अचानक होईल पण तो कायमचा राहील. तुझ्या जीवनातील दुःख, अडचणी आणि चिंता मागे राहतील. तुझ्या मनातील शांतता आणि आत्मविश्वास, समाधान मिळेल. तुझ्या हातात ज्या संधी होत्या त्या आता फलदायी ठरतील. काय म्हणतात, तुझ्या घरात उत्सवासारखं वातावरण निर्माण होईल. आजपासून तुझ्या आयुष्यात प्रत्येक आनंदाचे वेरलेले असेल दिवस. तुला नवे संधी मिळतील, नवे अनुभव मिळतील आणि तुझ्या आयुष्यात नवा उत्साह येईल. ज्या गोष्टीसाठी तू धडपडत होता त्या गोष्टी आता सहज साध्य होतील. हा क्षण तुझ्या इतिहासासाठी ऐतिहासिक आनंदाचे अनुभव आहे. आता तुला वाट पाहण्याची गरज नाही. तुझ्या जीवनात जे काही हवं होतं ते आता तुझ्या दारी येऊन उभं राहणार आहे. तुला फक्त श्रद्धा ठेवावी लागेल आणि मन शांत ठेवावं लागेल. तुझ्या घरात भरभराट, प्रेम, आनंद आणि समाधान पसरतोय. हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे. नीतीने आणि स्वामी समर्थांच्या कृपेने पोहोचवला आहे. तुझ्या आयुष्यातील अडथळे आता मागे राहतील. ज्या काळजीने तुझं मन भारावलं होतं ती चिंता संपणार आहे. तुझ्या कष्टाचं फळ मिळेल आणि तुझ्या मेहनतीला योग्य मान्यता मिळेल. ज्यांनी तुला कमी लेखलं ते आता तुझ्या यशासमोर नतमस्तक होतील. तुझ्या घरात पैशाचा आणि संपत्तीचा प्रभाव वाढेल. ज्या गोष्टी तुला पूर्वी मिळत नव्हत्या त्या आता सहज उपलब्ध होतील. तुझ्या आयुष्यात भरभराट आणि आनंद पसरतील. म्हणते, हा बदल अचानक होईल पण तो कायमचा राहील. तुझ्या मनाला शांती आणि समाधान मिळेल. तुझ्या प्रत्येक दिवसाची संधी नवीन होईल. नवीन अनुभव मिळतील. ज्या गोष्टीसाठी तू वर्षानुवर्षे प्रयत्न करत होता ते आता सहज तुला मिळतील. तुझ्या घरात उत्साह, प्रेम आणि आनंद गरज कायम राहील. तुझ्या जीवनात आता नवे मार्ग उघडे होतील. ज्या गोष्टी तुला पूर्वी अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील. तुझ्या हातात शक्ती आणि आत्मविश्वास वाढेल. हा क्षण तुझ्यासाठी ऐतिहासिक आनंदाचा त्याचा अनुभव घ्या. तुझ्या घरात मोठी खुशखबर येणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुला जे हवं होतं ते आता तुझ्या दारी येऊन उभं राहणार आहे. हा क्षण तुला फक्त अनुभवायचा आहे, मनाने आनंद स्वीकारायचा आहे. स्वामी म्हणतात, आता तुझं भविष्य उजळणार आहे. ज्या अडचणीने तुझं थांबवलं होतं ते आता मागे राहतील. ज्या हातात पैसा, सुख, आनंद आणि समाधान येणार आहे. या खुशखबरावर तुला आता तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होईल. तुझ्या घरात आणि तुझ्या जीवनात आता फक्त आनंद आणि समृद्धी राहील. तुला फक्त श्रद्धा ठेवावी लागेल, मन शांत ठेवावे लागेल. तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींची छाया राहील आणि तुझं जीवन उज्ज्वल होईल. हा संदेश तुला नीतीने आणि स्वामींच्या कृपेने पोहोचवला आहे. तुला कधी कधी वाटत असेल की आयुष्यातील अडचणी इतक्या मोठ्या आहेत की त्यातून बाहेर येणं अशक्य आहे. घरात आर्थिक तंगी आहे, मुलांचे शिक्षण चालू आहे, रोजच्या जीवनात कामचा ताण आहे, नातेसंबंधात संघर्ष आहे. परंतु स्वामी म्हणतात, या सर्व अडचणी काही काळासाठी आहे, कायमची नाही. तुझ्या घरात येणारी खुशखबर ही फक्त एक प्रारंभ आहे. ही खुशखबर तुला फक्त एक सुख देणार नाही तर ती तुझ्या मनातील शंका, भीती आणि अडचणी दूर करेल. तू जर मनोमन तयार राहिला, विश्वास ठेवला आणि स्वामींच्या मार्गदर्शनानुसार काही छोटे छोटे कर्म केले तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात बदल दिसू लागेल. स्वामी म्हणतात की तुला ज्या गोष्टीची खूप इच्छा आहे ती गोष्ट आता तुझ्याजवळ येत आहे. ही खुशखबर आर्थिक क्षेत्राशी संबंधित असू शकते, अधिक कधी नोकरी किंवा व्यवसायाच्या क्षेत्राशी संबंधित असू शकते, कधी कुणाच्या आरोग्याशी संबंधित चांगली बातमी असू शकते किंवा कुणाच्या घरात समाधान आणि आनंद, शांती आणणारी असेल. तुझ्या घरात येणारी खुशखबर अशी असेल की प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असेल, घरातील वडीलधाऱ्यांना समाधान मिळेल, पत्नी किंवा पतीच्या चेहऱ्यावर स्फूर्ती येईल आणि घरातील प्रत्येक सदस्याला विश्वास वाटेल की स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या सोबत आहे. या खुशखबराची ताकद इतकी आहे की ती तुझ्या मनातील चिंता, अडचणी आणि दुःख दूर करेल. तू किती काळापासून वाट पाहत असेल, किती काळजी करत असेल, पण आता ती काळजी संपणार आहे. तुला फक्त 1 मिनिट पुरेसं आहे. फक्त 1 मिनिटाचा विश्वास पुरेसा आहे. लक्षात ठेव, आयुष्यात जेव्हा खुशखबर येते तेव्हा ती अचानक येते, पण तुझ्या तयारीवरती अवलंबून असेल. स्वामी म्हणतात की जर तू मनोमन तयार राहिलास, नकारात्मक विचार टाकले आणि मन शांत ठेवलं तर ही खुशखबर आणखी गोड होईल. तुला वाटेल की स्वामी समर्थ आपल्या हाताने ही खुशखबर तुझ्या दाराशी ठेवली आहे. म्हणतो घरात येणारी खुशखबर फक्त तुला नाही तर संपूर्ण घरकुलाला आनंद देईल. खुशखबर घरातील प्रत्येक सदस्याला प्रेरणा देईल. घरातील प्रत्येक नातेसंबंध सुधारेल, प्रत्येक मन आनंदी होईल. स्वामी म्हणतात की घरात जेव्हा आनंद येतो तेव्हा प्रत्येक क्षेत्रात समृद्धी वाढते, नोकरीमध्ये प्रगती होते, व्यवसायात यश येते, शिक्षणात सुधारणा होते आणि आरोग्य चांगले होते आणि जीवन अधिक सुंदर होते. तू जर कधी आत्मविश्वास कमी झाला असेल, आपली ताकद कमी झाली असेल, घरातले आर्थिक प्रश्न, भीती निर्माण करत असतील, स्वामी म्हणतात ही खुशखबर तुला सर्व काही परत देईल. तुला फक्त स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार मन मोकळे ठेवायला हवे, सकारात्मक विचार करायला हवे आणि प्रत्येक गोष्ट स्वामींवर सोडायला हवी.
काही वेळा आपल्या जीवनात येणारी खुशखबर इतकी अचानक येते की आपण त्या क्षणीत तिचा आनंद घेऊ शकत नाही. पण लक्षात ठेवा, ही खुशखबर तुझ्या जीवनात स्थायी बदल आणेल. ती फक्त तात्पुरती नाही, ती तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला गोड करेल. घरातील सर्व सदस्य तुझ्या आनंद सहभागी होतील आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद लिहिला जाईल. स्वामी समर्थ सांगतात की तुला ही खुशखबर मिळण्याचे संकेत आधीपासून दिसत आहे. कदाचित तुला वाटेल की असे की काही गोष्टी अशक्य आहेत, काही गोष्टी फक्त स्वप्न आहेत, आणि आता स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात की सर्व शक्य आहे. फक्त तुझ्या मनाची तयारी आवश्यक आहे. तू जेव्हा मनापासून स्वामी समर्थांचा विचार करशील, त्याचे स्मरण करशील, तेव्हा ही खुशखबर अधिक गोड होईल. आता स्वामी म्हणतात की ही खुशखबर घरात इतकी सकारात्मक ऊर्जा आणेल की घरातील सर्व नकारात्मकता, तणाव, चिंता दूर होतील. घरातील वातावरण शांत, सुंदर आणि आनंददायी होईल. स्वामी म्हणतात जेव्हा घरात आनंद येतो तेव्हा प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात प्रगती होते, नोकरीमध्ये सुधारणा होते, व्यवसायात यश मिळते, शिक्षणात वाढ होते, आरोग्य चांगले राहते, घरातील प्रत्येक नातेसंबंध अधिक मजबूत होते. स्वामी म्हणतात तुझ्या घरात येणारी खुशखबर इतकी अनोखी आणि अद्भुत असेल की तुला स्वतःचा विश्वास बसणार नाही. हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात चमत्कार घडवतात, पण त्या चमत्कारासाठी फक्त विश्वास आवश्यक आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर हे फक्त चमत्कार नाही, तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. तू जर मनापासून स्वामी समर्थांचं स्मरण करशील, प्रत्येक कृती त्यांच्या आशीर्वादाचा विचार करशील, प्रत्येक समस्येत त्यांच्या मार्गदर्शनाला समर्पित करशील, तर ही खुशखबर केवळ तुझ्यासाठी नाही, ते संपूर्ण घरासाठी चमत्कार घडवेल. स्वामी म्हणतात की प्रत्येक भक्ताच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येण्यास 1 मिनिट पुरेसं आहे, 1 क्षण पुरेसा आहे. फक्त विश्वास आणि धैर्य आवश्यक आहे. स्वामी म्हणतात की खुशखबर तुला अधिक क्षेत्रात समृद्धी देईल, घरातील नातेसंबंध सुधारतील, शिक्षणात यश मिळेल, आरोग्य उत्तम राहील आणि जीवन अधिक सुंदर होईल. तू फक्त जेव्हा ही खुशखबर स्वीकारशील तेव्हा तुला जाणवेल की आयुष्य स्वामी समर्थ नेहमी तुझ्यासोबत आहे. तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार आहेत आणि तुझ्या आयुष्यातला गोड, आनंदी आणि समाधानी बनवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. तुला फक्त मनापासून स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे, त्यांचा विचार करायचा आहे, त्यांचा विश्वास ठेवायचा आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. ही खुशखबर येतात तुझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरू होईल. स्वामी म्हणतात की प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात यश, आनंद आणि समाधान येण्यास 1 मिनिट पुरेसं आहे. स्वामी समर्थ सांगतात की घरातील प्रत्येक व्यक्तीला शांत मन ठेवायचं हवे. चिंता, राग, द्वेष आणि वैरभाव यांचे थोडेसेही स्थान घरात राहू देऊ नये. जर मन शांत असेल तर स्वामी समर्थांच्या कृपेची ऊर्जा घरात प्रवेश करते. तुम्ही जसे शांतपणे स्वामींचा विचार करता, तसे त्यांचे आशीर्वाद हळूहळू घरातील प्रत्येक सदस्यावर परिणाम करतात. हे घराच्या वातावरणात एक नवे जीवन निर्माण करते. घरातील सदस्य जरी तणावग्रस्त असले तरी स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसू लागतात. लहान मुलं त्यांच्या सतत काहीतरी त्रास होते ते हळूहळू खेळायला आणि आनंद घेण्यास लागतात. मोठ्या सदस्यांची चिंता कमी होते. आर्थिक अडचणी, नोकरी संबंधी तणाव, आरोग्याच्या समस्यांचा मानसिक भार हे सगळं हलकं होऊ लागतं. स्वामी म्हणतात की ही खुशखबर येण्याची तयारी हृदयात असली पाहिजे. आपण जसे मनाने तयार असतो तसे आयुष्य आनंद, समाधान आणि प्रगतीची संधी येते. एखादी आर्थिक संधी, व्यवसायाची प्रगती, घरातील कोणाच्या तरी आरोग्याची सुधारणा हे सगळं अचानक येतं, अगदी 1 मिनिटात. स्वामींच्या आशीर्वादामुळे आयुष्यातील अडथळे जसे आपण दैनंदिन जीवनात मोठे वाटवतो तसे क्षणात हलकं होतं. तुम्ही जर मनाने विश्वास ठेवला आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण केलं तर घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं. आपल्याला जाणवतं की काहीतरी अद्भुत घडणार आहे. जे आधी अशक्य वाटत होतं ते अचानक शक्य होतं. एखाद्या अपयशी प्रकल्पात यश मिळतं, एखाद्या सदस्याची नोकरी होते, घरातील कोणाच्या तरी आरोग्य सुधारतं किंवा कुटुंबात जुने नाते मिटतात. सगळं अचानक घडतं. जणू काही स्वामी समर्थ स्वतः आपल्या आशीर्वाद हात पुढे करून प्रत्येक घरात आनंद भरत आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे स्वामी सांगतात की या खुशखबराच्या क्षणाची खरी ताकद मनाच्या विश्वासात आहे. जर तुम्ही मनाने हे मान्य केलं की स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करणार आहे, तर ते 1 मिनिटात तुम्ही त्या गोष्टीची अपेक्षा करत आहे ती साकार होऊ लागते. हे विश्वासच तुम्हाला अडचणीवर मात करण्याची शक्ती देते. घरात सकारात्मक ऊर्जेचं वातावरण तयार करण्यासाठी स्वामी सांगतात की सर्व सदस्यांनी एकत्र येऊन साधा ध्यान किंवा नामस्मरण करावं. ही क्रिया अगदी सोपी आहे, पण त्याचा परिणाम प्रचंड आहे. घरातील सर्वच अडचणी हळूहळू दूर होतात, सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि घरात एक प्रेमळ, शांत वातावरण तयार होतं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद हे फक्त मानसिक सुखापुरते मर्यादित नाही, हे प्रत्यक्ष आयुष्यातील घडामोडीवर परिणाम करतात. आर्थिक परिस्थितीमुळे सुधारते, नोकरीच्या संधी मिळतात, आरोग्य सुधारते, घरातील वाद मिटतात आणि भावनिक स्थैर्य मिळतं. त्यांचे उदाहरण आपल्या जीवनात अनेकदा दिसू लागतात.
आजचा दिवस तुमच्या घरासाठी विशेष आहे. फक्त 1 मिनिट, एक छोटासा वेळ, पण त्या इतकी शक्ती आहे की तुमच्या घरातील मोठी खुशखबर येऊ शकते. कधी आपण पाहतो वाट की सुख आणि समाधान फार दूर आहे किंवा घरातील अडचण दूर होणार नाही. पण स्वामी म्हणतात की फक्त मन शांत ठेवा आणि माझं स्मरण करा. 1 मिनिटात येणारी खुशखबर घरातील प्रत्येकाचे हृदय हलकं करेल. आई वडिलांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकाला सकारात्मक परिणाम करेल. आजच्या दिवशी ही खुशखबर फक्त ऐकण्यासाठी नाही तर ती अनुभवण्यासाठी आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे मी उपस्थित असतो. तुमच्या घरातील अडचणी, भिंती, चिंता, गोंधळ सर्व काही 1 मिनिटात हलके होऊ लागतील. घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हसू येईल, मनात उत्साह आणि आत्मविश्वास जागृत होईल आणि घरातील वातावरण हलकं, प्रेमळ आणि शांत दिसेल. ही खुशखबर तुमच्या जीवनात नवी उमेद, नवा उत्साह घेऊन येईल. फक्त 1 मिनिटात येणारी खुशखबर घरातील संपूर्ण वातावरण बदलेल. ज्या अडचणी तुम्हाला असुरक्षित आणि त्रस्त करतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात. आई वडिलांचा चेहरा आनंदाने होतो, लहान मुलं उत्साहाने भरलेले दिसतात, घरातील प्रत्येक सदस्याला आत्मविश्वास मिळतो. ही खुशखबर फक्त सुखाचे क्षण नाही तर ती घरातील प्रत्येकाच्या आयुष्याचा नवा प्रवाह, नवीन ऊर्जा आणि नवीन आशा घेऊन येते. स्वामी म्हणतात ही खुशखबर तुमच्या घरात येताना सकारात्मक बदल घडवते. कदाचित एखाद्या आर्थिक अडचणीवर मात होईल किंवा घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि स्नेह वाढेल किंवा एखाद्या समस्येवर उपाय सापडेल. स्वामी म्हणतात फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, माझं स्मरण करा आणि पहा कसं घरातील प्रत्येक गोष्ट हळूहळू बदलते. ही खुशखबर घरातील प्रत्येक सदस्यासाठी आनंदाची आणि समाधानाची क्षण घेऊन येते. आजच्या दिवशी फक्त 1 मिनिट शांत मन करून स्वामींचं स्मरण करा. स्वामी समर्थ तुमच्या घरात खुशखबर पोहोचवतील. कधी कधी आपण स्वतःला लहान वाटतो किंवा घरातील समस्या मोठ्या वाटतात. मी तुझ्या मागे आहे, तुझ्या प्रत्येक समस्याला मागे आहे. ही खुशखबर येते आणि घरातील प्रत्येक परिस्थितीला हलकं करते, मनात शांती, आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करते. आजची खुशखबर फक्त बाह्य नाही, ती तुमच्या मनाला, भावनांना आणि आत्म्याला देखील शांती आणि सकारात्मक ऊर्जा देते. कदाचित ही खुशखबर एखाद्या सदस्याच्या यशाची असेल किंवा घरातील एखाद्या अडचणीवर मात करण्याची शक्ती देईल. पण हे नक्की ही खुशखबर घरात सकारात्मक बदल आणि शांती घेऊन येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने घरातील प्रत्येक सदस्याला उत्साह, उमेद आणि आनंद मिळेल. घरातील वातावरण पूर्णपणे बदलत दिसेल. आजची खुशखबर फक्त ऐकण्यासाठी नाही तर ती अनुभवण्यासाठी आहे. घरातील प्रत्येक सदस्य तिचा अनुभव घेईल. आईचे अस्थिर चेहरे, वडिलांची शांतता, मुलांच्या आनंदाने भरले खेळणी, सगळे काही स्वामी समर्थांच्या कृपेने उजळलं दिसेल. ही खुशखबर तुमच्या घरातल्या प्रत्येक क्षणाला उजळवेल, मनात गोड आशा, नवा उत्साह आणि नवीन स्वप्न निर्माण करेल. स्वामी म्हणतात आज फक्त 1 मिनिट देऊन माझं स्मरण करा. माझ्या कृपेने तुम्ही पाहाल की घरात येणारी खुशखबर कशी अद्भुत आहे. पूर्वी ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होत्या. घरातील प्रत्येक सदस्य आनंदी आणि समाधानी असतील, मन हलकं होईल, आत्मविश्वास वाढेल आणि घरात प्रेम, सुख आणि शांतीचे वातावरण निर्माण होईल. ही स्वामी समर्थांची अद्भुत कृपा जे फक्त 1 मिनिटात येते आणि प्रत्येक घर उजळवते. आजची खुशखबर येताना तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या मनावर अद्भुत परिणाम करेल. आई वडिलांचा चेहरा आनंदाने चमकून जाईल, लहान मुलं उत्साहाने खेळतील, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळेल. या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य वाटतील. ही खुशखबर फक्त क्षणिक आनंद देणार नाही तर ती तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश, नवी उमेद आणि नवा उत्साह निर्माण करेल. ज्या क्षणी तुम्ही 1 मिनिट मन शांत करून माझं स्मरण करा त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मागे उभं राहील. कधी कधी आपण स्वतः विश्वास ठेवत नाही किंवा घरातील समस्यांना फार मोठं समजतो, पण आज फक्त मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा आणि स्वामींचं स्मरण करा. ही खुशखबर येईल आणि तुमच्या घरातील प्रत्येक गोष्ट हलकी, सुलभ आणि आनंददायी होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने घरातील प्रत्येक सदस्याला सुख आणि समाधान मिळेल. आजची खुशखबर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. कदाचित ती आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करेल किंवा घरातील सदस्यांमध्ये प्रेम, स्नेह आणि सामंजस्य वाढेल किंवा एखाद्या मोठ्या निर्णयाला मार्गदर्शन देईल. स्वामी म्हणते फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, मी प्रत्येक अडचण आणि प्रत्येक समस्याला उपाय शोधतो. खुशखबर घरातील प्रत्येक सदस्यासाठी आनंदाने, उत्साहाचे आणि समाधानाने क्षण घेऊन येईल. ही खुशखबर केवळ बाह्य नाही तर आतूनही बदल घडवते. तुमच्या मनातील भीती, चिंता आणि अडचणी दूर होतात, मन हलकं होतं आणि हृदय आनंदाने भरतं. कधी कधी आपण वाट पाहतो की सुख फार दूर आहे, पण आज फक्त 1 मिनिटाचे येणारी खुशखबर तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश आणि ऊर्जा घेऊन येते. स्वामी समर्थांची कृपेने घरातील प्रत्येक सदस्याला आत्मविश्वास आणि शांती, आनंद मिळतो. आज फक्त 1 मिनिट मन शांत करून स्वामी समर्थांचं स्मरण करा. त्या क्षणी तुम्ही श्रद्धेने, मनापासून, हृदयाने
यांचं स्मरण कराल त्या क्षणी घरात आनंदी, उत्साहाची आणि शांतीची लाट पसरते. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतात. ही खुशखबर येते आणि घरातील वातावरण पूर्णपणे बदलते. मनात आनंद, आत्मविश्वास, प्रेम आणि समाधान वाढते. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि पहा तुमच्या घरात कसा बदल घडतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे काही तुम्ही पाहताय ते फक्त सुरुवात आहे. खुशखबर तुमच्या घरात येतात प्रत्येकाचा चेहरा आनंदाने भरून जाईल. आई वडिलांचा चेहरा हसत खेळत असेल, लहान मुलं उत्साहाने खेळतील आणि घरातील प्रत्येकाच्या व्यक्तीला शांती, समाधान आणि आत्मविश्वास मिळते. ही खुशखबर तुमच्या जीवनात नवी उमेद आणि नवा उत्साह घेऊन येईल, ज्यामुळे प्रत्येक अडचण हलकी होईल आणि प्रत्येक दिवस आनंदाने उजेल. फक्त 1 मिनिट देऊन माझं स्मरण करा. या मिनिटात तुमच्या घरातील वातावरण बदलेल, मन हलकं होतं, भावना स्थिर होतात आणि प्रत्येकाची जीवनशैली अधिक सुखद आणि सकारात्मक बनते. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या तर सहज शक्य वाटायला लागतात. स्वामी समर्थांच्या कृपेने घरातील प्रत्येक सदस्याला आनंद आणि समाधान मिळेल आणि घरात प्रत्येक प्रेम, सामंजस्य आणि शांतीचे वातावरण निर्माण होते. आजची खुशखबर फक्त बाह्य नाही तर घरातील प्रत्येकाचे मन आणि हृदय बदलून टाकणारे आहे. या खुशखबरामुळे घरातील भीती, चिंता, अडचणी सर्व दूर होतात, मन हलकं होतं, आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक व्यक्तीला नवीन ऊर्जा मिळते. ज्या गोष्टी तुम्हाला आधी अशक्य वाटत होत्या त्या तर शक्य होतात, साध्य वाटतात. ही खुशखबर घरातील प्रत्येक क्षण उजळवते, मनात नवे स्वप्न, नवीन आशा आणि नवीन उत्साह निर्माण करते. स्वामी समर्थ म्हणतात, आजच्या दिवशी फक्त माझं स्मरण करा. माझ्या कृपेने तुम्ही पाहाल की घरातील येणारी खुशखबर किती अद्भुत आहे. पूर्वी ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतात आहे. घरातील प्रत्येक सदस्य आनंदी, समाधानी आणि उत्साही असेल, मन हलकं होईल, आत्मविश्वास वाढेल आणि घरात प्रेम, सुख आणि शांतीचे वातावरण निर्माण होईल. ही स्वामी समर्थांची अद्भुत कृपा जी फक्त 1 मिनिटात येते आणि प्रत्येक घर उजळवते. आजच्या दिवसाची ही खुशखबर तुमच्या घरात येते आणि तुमचं सगळं क्षणात उजळवते. फक्त श्रद्धा ठेवा, मन शांत ठेवा आणि हृदय स्वच्छ ठेवा. ही खुशखबर तुमच्या आयुष्यात नवे आनंदाचे, समाधानाचे आणि यशाचे क्षण घेऊन येईल. ज्या क्षणी तुम्ही या खुशखबराला अनुभवाल तुम्ही स्वतःच जाणवाल की स्वामी समर्थांच्या कृपेने घरातले अडथळे दूर होतात आणि जीवनात नवा प्रकाश, नवा उत्साह आणि नवा आनंद येतो. ही स्वामी समर्थांची खरी कृपा. फक्त विश्वास ठेवा आणि पहा कसे घरात आनंद भरतो. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.